नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम एच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या बियाण्यासाठी आपल्याला कृषी विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले होते आणि आता त्याच अर्जाची जी आहे निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर तीच निवड यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची, आपल्या मोबाईलवरती बघायची आहे, तर ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करायचंय, जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल वर सेलेक्ट करायचंय। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया आपली यादी कशा प्रकारे बघायची आहे। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचंय। क्रोम ब्राउझर मध्ये आपल्याला महाडीबीटी अशा प्रकारे सर्च करायचे। मराठीमध्ये टाका, इंग्लिशमध्ये टाका, किंवा तुम्ही इथं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही पोर्टलवर येऊ शकता। तर बघू शकता ॲग्री लॉग इन दाखवण्यात आलंय, तर त्यावर क्लिक करायचंय। या पोर्टलची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्हाला परत सांगतोय। तर अशा प्रकारे ही तुमच्या समोर ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला वरती सारायचं आहे। तुम्हाला महत्त्वाच्या सूचना काय दाखवण्यात आलं, तर तुम्हाला जे आहे इथं कट करून घ्यायचे, परत एकदा वरती सारायचे। वरती सारल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये बघू शकता डाव्या बाजूला अर्जाची सद्यस्थिती तपासा, निधी वितरण लाभार्थी यादी तपासा, शेतकऱ्यांनी केलेले अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी, महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य, FCFS नुसार निवड यादी, महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य, FCFS नुसार प्रतीक्षा यादी। तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला इथं आता कशावर क्लिक करायचे, तर आपल्याला निवड यादी बघायची। महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS नुसार निवड यादी यावर आपल्याला क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला इथे दाखवण्यात येईल लाभार्थी तपशील। इथं आपल्याला बाब जे आहे बियाणे औषधे खते निवडायचे। जिल्हा जे आहे आपला, जिल्हा जे असेल ते तुमचा निवडून घ्या। तालुका जे आहे जे असेल ते निवडून घ्या। आता इथे तालुका दाखवत नाहीये, तर भरपूर जण आता यादी बघत आहेत, त्यामुळे इथे थोडासा प्रॉब्लेम येत आहे। तर आपल्याला दुसरा जिल्हा निवडायचा आहे आणि परत इकडे आपल्याला क्लिक करायचं। बघू शकता दाखवलं। आता परत आपला जिल्हा जो असेल तो निवडून घ्यायचा आहे। निवडल्यानंतर आता आपला जिल्हा इथे दाखवण्यात येईल, बघू शकता। आता इथे गाव आपलं जे असेल ते निवडून घ्या, शोधावर क्लिक करायचं। थोडीशी वाट बघा, बघू शकता एरर आलेला आहे। तर इथे आपल्याला तुम्हाला तुमच्या गावची यादी दाखवणार आहे। आता इथे साईट चालत नाही म्हणून, नाहीतर तुमच्या गावची इथं यादी दाखवण्यात येईल। अशा प्रकारे तुम्ही यादी बघू शकता, निवड यादी। आणि परत एकदा आपली एक प्रतीक्षा यादी आहे, बघू शकता खालती, महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य सर प्रतीक्षा यादी यावर क्लिक करायचे। आता ही यादी कशासाठी आहे, आता जे बियाणं कृषी विभागातर्फे तुम्हाला वाटण्यात येणार आहे, ते वाटप झाल्याच्या नंतर जे काही उर्वरित बियाणं असेल, तर त्याची जी प्रतीक्षा यादीमध्ये जे क्रमाने आहे शेतकरी, तर त्या शेतकऱ्यांना ही वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी जर बियाणं उरलं तर हे बाकीची प्रतीक्षा यादीमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे बियाणं मिळू शकतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे दोन्ही याद्या तुम्ही बघून घ्या। तुम्हाला जर आता सध्या यादी बघता येत नसेल, तर तुम्ही उशिरा जे आहे बघू शकता, तेव्हा जे शेतकरी आहेत, कमी शेतकरी बघत असतील, आता साईटवर लोड असल्यामुळे इथं दाखवण्यात येत नाहीये। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बियाणं कोणाकोणाला भेटणार आहे ते बघू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।